नमस्कार. माझ्या रातबन या कविता संग्रहातल्या काही कविता मी तुम्हाला वाचून दाखवणार आहे. या संग्रहामध्ये एक प्रकरण कवी ग्रेस यांच्यावरती बेतलेलं आहे. त्यांना स्मरून जे काही सुचलं ते मी तुम्हाला वाचून दाखवतो. आवडलं तर नक्की दाद द्या. अस्तित्वाच्या परडीत नशिबाचे किरणे वेचायचा कंटाळा आलाय. थोडे एकटेपण शालीसारखे पांघरून तुझ्या गावाला भेट द्यावी म्हणतो. कुडीतल्या गाभाऱ्यात अजून तुझा आवाज घुमतोय. एखाद्या पुरातन समयीसारखा. एखादी वाद देशील? मी लावलेल्या प्रत्येक दिव्याला जपायचं नाहीये मला. मी लावलेल्या प्रत्येक दिव्याला जपायचं नाहीये मला. फक्त माझा काळोख लपवता येईल याची खात्री करून घेतो. याच दिव्याला तेवत ठेवायचंय मला. जपायचंय अगदी जीवापाड माझ्या कवितेच्या निरागसतेसारखं. ग्रेस, मला मदत करशील? एक दिवा उजळायचा आहे मला. एक दिवा उजळायचा आहे मला. मदत करशील? फार काही नाही. फार काही नाही. थोडे शब्द हवेत. भावनांचं इंधन मी आधीच गोळा करून ठेवलेलं आहे. अर्थसंवेदनांच्या अंधाऱ्या राहुटीत मला थोडा उजेड करायचा आहे. थोडी मदत करशील? ग्रेससाठी रचलेली एक दोन छोटी अवतरणं. त्याच्या कुळात नसते जन्म मरणाची बेरीज. त्याच्या कुळात नसते जन्म मरणाची बेरीज. एक शांत दिवा काळोखी. दुःख जपण्यापुरती नीज. स्मरणातून झरते दुःख. दुःखाला किंचित टिपतो. स्मरणातून झरते दुःख. दुःखाला किंचित टिपतो. शब्दांनी तुझ्या बहरता मी मनात खोलवर लपतो. आता हे शेवटचं अवतरण ग्रेससाठी या पुस्तकातलं. ज्याचे त्याला द्यावे हातातले फुल. ज्याचे त्याला द्यावे हातामध्ये फुल. कोणी कोणाचा वेल खोडू नये. तुम्हाला कविता कशी वाटली नक्की कळवा. आणि हा संग्रह अमेझॉनवरती उपलब्ध आहे. रोहित बापट एवढं सर्च केलं तरी सापडेल. धन्यवाद.